जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। रोजगारासाठी पैसा नसे गाठी, रोजगारासाठी पैसा नसे गाठी, अज्ञानास गाठी नफा हल, अज्ञानास गाठी नफा हल। शहर घेणाऱ्यास गळी भाल दोरी, शहर घेणाऱ्यास गळी भाल दोरी, पावती तसारी जडीबुट्टी, शहर घेणाऱ्यास गळी भाल दोरी, पावती तसारी जडीबुट्टी। पैसे बुडल्यास नाही त्यास दाद, पैसे बुडल्यास नाही त्यास दाद, सुका आशीर्वाद भटासाठी, सुका आशीर्वाद भटासाठी। उचल्याच्या परी खिसे कातरिती, उचल्याच्या परी खिसे कातरिती, तोंड लपविती ज्योती म्हणे, उचल्याच्या परी खिसे कातरिती, तोंड लपविती ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते। या ओळींमध्ये महात्मा फुले यांनी अज्ञानामुळे होणारी फसवणूक आणि भुलांचा स्वार्थ यावर टीका केली आहे। रोजगार किंवा उपजीविकेसाठी लोकांकडे पैसा नसतो, त्यातच अज्ञानही त्यांच्यासोबत असते। त्यामुळे काही धूर्त लोक शहरात फिरून विविध जडीबुटी, दोरे, ताईत किंवा उपाय सांगून लोकांना फसवतात। लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे खर्च करतात, पण जर पैसे बुडाले किंवा नुकसान झाले तर त्याची कुठेही दाद मिळत नाही। उलट भट किंवा भोंदू लोक फक्त आशीर्वाद देऊन स्वतःचा फायदा करून घेतात। शेवटी ज्योतिबा म्हणतात की लोक उचल्यासारखे लोकांच्या खिशावर डल्ला मारतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात। 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी मारलेली हाक आजही आपल्याला जाग करते का? महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।